क्वेश्चन सर वाचेल मी आणि सांगू. तुला त्याचा आन्सर पण सांग. हा सांग मला. सर जो अँगल आहे त्याच्यामध्ये अंदर नंबर देऊन 1. ओके, सोबतच्या आकृतीतील कोणाची एकूण संख्या विचारली. ओके, मग आपल्याला कोणाची संख्या विचारल्यावर काय असा ट्रिक ट्रिक आहे, याला ट्रिक नुसार जावं लागेल. तर असं मोजायला आपल्याला तर सोबतच्या, हा बोल, नंबर द्यायचं त्याच्यात. किती? 1, एक, दोन, 2, 3, तीन, चार 4, आणि 5 पाच. यांची यांची बेरीज काय करू. करायची? यांची तर ऍडिशन. एक 15 आहे अधिक त्याचा दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर 15. 15 हेच करायचं. ऑप्शन क्रमांक एक. ओके, ऑप्शन क्रमांक एक. ओके, एकदम सोपं आहे बघा. अँगल मोजण्याची एकदम सोपी ट्रिक आहे आणि हे क्वेश्चन मोठी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, स्कूल वरती हा सेम ऍज इट इज क्वेश्चन विचारला. ओके, तर बघा, आणि हे तुम्हाला पण विचार. ओके, तर आपल्याला हे सॉल्व करता आलं पाहिजे. ओके, चल ठीक आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 8 हा तुम्हाला सॉल्व. कोण करेल सॉल्व आता प्रश्न क्रमांक 8? चल, कोण करेल? भागवत करेल का सुघोष करेल? तर सुघोष मी. सांग रे काय. हा ओके चल. तर आपण त्याला नंबर देऊ. सर ओके शेवटचा अंक गुणिले पुढचा अंक भागिले ओके, 2. बघा नंबर एवढे मी नंबर घ्यायचे. एक, दोन, तीन. ओके, दोन, तीन आणि चार. आणि आपण काय करतो, एक मायनस करतो. बरोबर, हा कॉमन एक झाला ना, तर एक मायनस करतो. हो. ओके. सर शेवटचा अंक 4 आहे, म्हणून 4 गुणिले 5 आणि भागिले ओके, 2 -1. भागिले दोन, वेग वेगळी चार म्हणजे पाच म्हणजे तर 10. याची ऍडिशन 10 झाली. ओके, आणि याची एक अधिक दोन अधिक तीन 3, किती होतात? किती होते? 6, 6, सहा. टोटल किती झाले? 16. 10 अधिक 16, 6 बरोबर 16. 16 मायनस आपल्याला एक करावं 1, लागतं, कॉमन आहे ना. तर बरोबर किती होणार? 15. 15, 15 तर ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट. 1. ओके, समजलं. नुसतं आपल्याला नंबरिंग द्यायचे आहे. कॉमनचा एक होता तो आपण एक मायनस केलेला आहे, बाकीचे काउंट करून द्यायचे आपण बेरीज. व्हेरी गुड. चला मनस्वी सांगणार आहे तिसरा क्वेश्चन, नववा क्वेश्चन सांग तुम्हाला. चल रे. हो मॅडम, झोपले का? सांगा. तर नंबरिंग द्यायची. नंबरिंग देऊ का? ये हो. याला. ओके चल. मग त्याच्यानंतर हा हा जो 1 आहे तो मायनस करायचा. ओके, याचे ऍडिशन तर करणार नाही. करूया ना, आणि याचे याचे ऍडिशन. ऍडिशन ऍडिशन करायची. करायची. हा कर. 3 + 2 5. हा, 3 + 2 याचे. 3 प्लस इकडे का, 3 + 2 5 आणि 1 6. हा. मग 1 आणि 2 3. 1 आणि टोटल 2 किती 3. झाले? 6 अधिक 3 किती झाले? 6 + 3 9. 9. 9 आणि कॉमनचा एक मायनस केला. हो. 8. ऑप्शन क्रमांक. ओके, बघा हो. आता कळलं का तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. कसं करायचं कळालं? एक कॉमनचा होता तो आपल्याला माहिती आहे, कारण तो डबल काउंटला येतो ना. हा एक त्रिकोण आहे जो आहे तो डबल काउंटला येतो, म्हणून तो आपण काय केलं, एक मायनस. चल, सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलं का? बोला रे. हो सर. पुढील प्रश्न घेऊ आपण. हा प्रश्न कोण सॉल्व्ह करायला तयार आहे? काय करणार हे विचारले काय? हे विचारले. श्रुतिका सांग रे याचं उत्तर. 10.
चल श्रुतिका, वाच क्वेश्चन. सोबतच्या आकृतीत आयताची संख्या किती? सांग. सर आपण पहिले नंबर देऊया. व्हेरी गुड. एक, चार, एक, दोन. ओके. ठीक. आता नंबरिंग दे ना माझं. पुढं. सर आपण प्लस करूया. ओके. व्हेरी गुड. प्लस करूया. केलं. 15 आलं काय तर 3. 15. सर आपण शेवटची संख्या घ्यायची नाही. शेवटची संख्या घ्यायची तर अरे जर असा त्रिकोण असेल तर शेवटची संख्या घ्यायची. ही जी अशी त्रिकोण असेल तर बघा, असे त्रिकोण खाली प्रश्न दिला. ओके. असे त्रिकोण दिसत असेल तर तेव्हा घ्यायचं नाही. आपल्याला चौकोन विचारला. ओके. तर आता इथे शेवटची संख्या ही घ्यायची नाही म्हणजे ही नाही घ्यायची. या दोघांचा गुणाकार करायचा. तर हे झालं आपलं एकूण संख्या म्हणून 15 15 त्रिक 45. याचा गुणाकार झालाय 15 त्रिक 45. ओके. तर हे ऑप्शन क्रमांक एक आहे. बरोबर. तर हे बघा, हे तुम्हाला मी परत सांगतो, तुमच्या लक्षात नाही काही जणांच्या. बघ इकडं परत सांग. हे हे टाईप वेगळा आहे. असं असेल तर तुम्हाला एक गाव गृहीत धरायचं. एक एकर तुम्हाला गृहीत धरायचं. हा असा जर आला तर एक ग्रहित धरायचं नाही. नंबरिंग असं देतो नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 काउंट करायचं नाही. 9 गुणिले काय करायचं 10 सूत्र आहे त्याचा भागिले 2 करायचं. म्हणजे 10 म्हणजे 9 पाहिजे ते उत्तर भेटतं. तर बघा एकच आहे, मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा, मी परत सांगतो. या दोन्ही म्हणजे तुमच्या अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही बाळांनो. बघा इकडे. मी स्क्वेअर घेतो, तुम्हाला एक आधुनिक एक्झाम्पल देतो. म्हणजे कसं तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही मला असं वाटतं. कारण चुका करतोय. ओके. चुका करतोय म्हणजे तुमच्या याचा अर्थ तुम्हाला समजलं. ओके. तर बघा ओके, हे मोठा आहे. ओके. चल. हा तुम्हाला चौकोन हे दिसतोय तुम्हाला आयत दिसतंय. ओके. तुम्हाला आयत आणि चौकोन हा तुमचे सारखेच असतात. आयत असो चौकोन, आयत हा चौकोन सारखे असतात. पण चौरस हा वेगळा असतो. बरोबर. चौरसाच्या चारी बाजूला असतात सारखे असतात. ओके. आता आपण याला समजू चौरस चारी बाजू सारखे आहेत असे बॉक्सचे समजूया आपण. ओके. कारण ते नाही बरं नाही तरी पण आपण समजू. ओके. इकडे बघा सगळ्यांना लक्ष द्या. पहिल्यांदा आपण आयत आयत विचारलं तर आणि चौकोन विचारलं या दोन्ही गोष्टी शिकून नंतर चौरस विचारलं तर ते पण काढायला आपल्याला आलं बघा. इथे तुम्हाला आयत विचार बरोबर आयत किंवा चौक. ओके. बघा काय करायचं ते तुम्हाला मी आताच मागच्या लेक्चरला सांगितलं. बघा काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला नंबरिंग. ओके. वरून नंबर 1 2 3 4. ओके. 1 2 आणि 3. ओके. आता हे झालं तुम्हाला चौकोन. चौकोन तुम्हाला विचारलं किंवा आयत विचारलं तर काय करायचं वरील अंकाची ऍडिशन पुन्हा अंकाची ऍडिशन म्हणजे 1 अधिक 2 2 1 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 हे 10 झाले. ओके. मग आता हे 1 अधिक 2 किती झाले 3 3 आणि 3 6. ओके. किती झाले 6. ओके 6. मग ह्या दोघांची ऍडिशन जी आली ना बाळांनो जो ऍडिशन आली ना त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन बघा 10 गुणिले 6 म्हणजे किती टोटल आहे तुमचे आयत किंवा चौकोन किती आहेत 6. बरोबर. किती आहेत 6. समजलं सुट्टी का आता समजलं सुट्टी का. मग आता बघ सुट्टी का बाळ हो सर. आपल्याला उद्या चौकोन आहे. ओके समजलं ना. आता उद्या आपल्याला चौरस विचारलं काय विचारलंय तर चौरस विचार चौरस विचारल्यानंतर काय चौरस आपल्याला चौरस विचारला मग काय करायचं बघ बाळा. आता आपल्याला काय केलं चौरस विचारलं. मग चौरस विचारल्यानंतर पण नंबरिंग कशी द्यायची 1 2 3 4. ओके. त्याच्यानंतर 1 2 3. बरं. आता काय करायचं हा शेवटून डब्बा कोणता आहे शेवटून बॉक्स आहे. ओके. शेवटचा बॉक्स आहे. ओके. आणि शेवट हा बॉक्स. ओके. शेवटचा बॉक्स. आता हे हॉरिझॉन्टल लाईन झाली आपली. हे हॉरिझॉन्टल बॉक्स झालं त्याला आपण काय म्हणतो रो. ओके. त्याला रो म्हणतो. हॉरिझॉन्टल लाईनला रो. ओके.
आडवे आडवे हे उभे. आता हे उभेला आपण कॉलम ओके इंग्लिश मध्ये कॉलम रो आणि कॉलम हॉरिझॉन्टल व्हर्टिकल इंग्लिश ओके. तर मग आडव्या लाईन उभे आहे ओके. तर मग हे जे शेवटचा बॉक्स आहे आणि हा शेवटचा बॉक्स यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय विचारलं चौरस. चौरस हा चौकोनासाठी ऍडिशन करून गुणाकार करायचा. आता चौरस विचारलं ओके. आणि ह्या शेवटचा आता इकून ह्याच्यानंतरचा कोण येतो 3 ओके 3 मग ह्याच्यानंतर कोण येतो 2 या दोघांचा गुणाकार ओके म्हणून कन्फ्युजन पण होईल ओके. बघा मी इथे देतो 3 गुणिले 4 बरोबर काय 4 ओके 2 गुणिले 3 दोन्ही हे 6 ओके मल्टिप्लिकेशन झालं. आता या दोघांचं झालं आणि या दोघांचं ओके. आता हा बॉक्स एकूण आता आता या दोन नंतर कोण असणार आहे 1 ओके 1 आता हा याच्यानंतर 3 नंतर कोण आहे हा 2 या दोघांचा गुणाकार ओके दोघांचा गुणाकार करूया आणि जो एक राहिला तो सोडून द्यायचा नंतर काहीच करायचं ओके. तर बघा लक्ष द्या हे संपले डबे कुणीतरी एक साईड जरी संपले तरी थांबून घ्यायचा सोपे आहे थांबून घ्यायचं. मग आता काय करतो बघा 1 गुणिले 2 आहे. आता इथे येणार 2 माझी टोटल याची ऍडिशन करायची 12 अधिक 6 किती रे 18 18 आणि 2 किती रे 20 याची ऍडिशन किती काय केलं 12 अधिक 6 अधिक 2 टोटल किती झाली ऍडिशन माझी 20. माझं उत्तर चौरस किती असणार आहे माझे 20 असणार ओके. सिंपल समजलं का श्रुती का 1-2 एक्झाम्पल अजून घ्यायचे बोला. समजलं नसेल तर अजून 10 एक्झाम्पल घेईल पण आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आपल्या दादाला म्हणायचं आपल्या दीदीला म्हणायचं सांग रे किती बॉक्स आहेत किती आयात आहेत किती चौकोन आहेत तो असं मोजत बसणार. कसं मोजत बसणार सांगू हा त्याला त्याला माहित नसेल तर हा माहित नसेल तर माहित नसेल तर मग तुम्हाला अरे मला याच्यात कळतो का बघितलं लक्ष तर आपल्याला तिला समजत असेल तर काही प्रॉब्लेम नसेल तर मग सांगतो तिकडे बघा. हे बघा तो बॉक्स कसे म्हणतो मग आयात आयात विचारलं हा एक आयात झाला हा दुसरा झाला तिसरा झाला हा चौथा झाला पाचवा झाला झाला ते 10वा झाला असं मोजत बसणार टाइम घालत बसणार बरोबर. आपण डायरेक्ट काय करतो मग याची ऍडिशन करतो आयात विचारलं तर ऍडिशन केल्यानंतर हे 10 आलं एक किती ऍडिशन आली 6 आलं ओके 6 गुणिले 10 विधाले 60 आहे संपला विषय ओके. बघा एवढं सोपं आहे ओके. चल समजलं का मी परत सांगतो एक्झाम्पल देऊ 2-3 वर समजलं का परत सांगू बोला रे समजलं का परत सांगू हो सर. समजलं परत सांगू का. आता हा प्रश्न कोण सांगायचा याचं उत्तर तुम्हाला काढणार आयात विचारलंय आपल्याला चौकोन दोन्ही पैकी काय विचारलं तर आता त्याचं उत्तर आपण सहज काढतो ओके. नंबरिंग घेऊया 1 2 3 4 5 काय विचारलं आपल्याला ओके आयात आणि चौकोन सारखा कोणी विचारल्या सारखं ओके सारखं तर 5 म्हणजे नंबरिंग घेतो ओके याची ऍडिशन किती आपण किती झाले 15 बरोबर. बघा 1 2 3 3 3 10 10 5 15 ओके 1 2 3 ओके टोटल आहे 3 इथं 15 ओके 15 गुणिले 3 15 3 पुन्हा ओके समजलं. पुढे जाऊया पुढील प्रश्न भागवत समजते का झोपतोय अजून पांघरून घेऊ. चल 11 नंबर मध्ये पण कोण सॉल्व करणार 11 नंबर बोला. चला सोबतच्या आकृतीत चौकोनाची मी संख्या किती कोण रे मी मला भागवत सांगतोय का सर सर मी सांगू नाही मनसी सांग मनसीची झोपच आहे ना कधी कसं समजेल नाही समजेल येस सर. सांग उत्तर. सर आधी नंबरिंग द्यायची. बर नंबरिंग तू सांग आता मी तुला सपोर्ट करायला याचा अर्थ ये नको ना सांग 1 दिला नंबर 2 दिला 3 2 4 दिला 3 5 4 आणि 5. सांग.
मी काही बोलणार नाही, मला माहिती आहे तुला येतं का नाही. 15. सांग काय नाही, करू यांची पुढं. बेरीज करायची. हा याची बेरीज आहे. 15 येते. तर 15 आहे. बरं, उत्तर 15 बरोबर ऑप्शन आहे. नंबर 2. मला असं वाटतं ऐकून म्हणली का कोणतरी म्हणलं म्हणजे 15 आहे. तू गोष्ट म्हण. तर ठीक आहे, आपण 15 बरोबर आहे, नंबर द्या 15 आहे. ओके, हे सोबत सांग, हे सांग. चौरस. आता चौकोन आणि चौरस मध्ये फरक आहे बरं का? हा काय विचारला चौकोन आहे. त्याचे चौरसाची संख्या विचार. ठीक आहे? चल, वेगवेगळ्या डिफरन्स खूप डिफरन्स आहे. चौरस म्हणजे चारी बाजू सारख्या. तर सांग याचं. सर मी सांगू. नाही नाही, मनुष्याला सांगू दे, थांब थोडं, तिला समजू दे. सर हम्म. नंबरिंग करायची. हा मुंबई इंडियनचे, हा हसून घे थोडं, एक एक दोन पण तीन. ओके, आणि इथं लिह. चल, आता काय करू मग नंबर दिलं. तर वरच्यांचे प्लस पांगळ्या करायचे. यांची वरच्यांचे प्लस. प्लस करायची. आता इथं काय म्हणलं, चौकोन विचारलं, इथं काय विचारलंय चौरस विचार. मग आता दोन्ही एकदम पण दिलं की बाळा, चौरस आणि मल्टिप्लाय चौकोनाची. करायचं. आता झोपेतून उठली का, आधी काय नाही बोलली. नाही. लक्षच नाही ना आपलं, लक्ष असं गरजेचं. बरोबर ना. चाललंय इथं लेक्चरला, तिकडे काय मम्मीला इकडे हा आता आपल्याला उठून दात घासायचे, ब्रश घ्यायचाय, आंघोळ करायचे, हात पाय धुवायचे. हा? येत चाललंय डोक्यात, हे कसं कळेल. मग हा काय करू मल्टिप्लिकेशन, हा सांग कोणाकोणाची करू. वरच्यांचे मल्टिप्लाय करायचं. कोणाकोणाची परत बोल. सांग. बोल की, तुझं लक्ष नाही बाबा. वरच्यांचे. मी परत सांगतो तुला. बर, आता नाही सांगितलं तर बघ. लक्ष नाही, लक्ष नसेल की असं होतं, असं होतं. लक्ष नसेल तर असं होणारच, होणार 100% असं होणार पण. लक्ष ठेवायचं. आवाज येतोय. लक्ष ठेवायचं बाळा, कसं केलं जमत नाही रे. इकडं बघा, आपल्याला चौरस आणि चौकोनामध्ये फार फरक आहे म्हटलं. बरोबर. हे बघा, चौरसाच्या चारी बाजू काय असतात सारख्या. ओके, आणि चौकोनाच्या समोरासमोरील बाजू सारख्या. ओके, तर हे झाले आपलं दोन्हीचा फरक. ओके, आता हे काय दिसते चौरस. आता आपल्याला विचारले काय चौरस आणि चौकोनामधील फरक मी सांगितलं. बरोबर, म्हणून याचं लक्षात येईल. मी परत 3दा 5 वेळ सांगितलं काय. बघ, आता इथे काय विचारलंय चौरस. चौरस विचारले, चौकोन विचारले का नाही. आता चौरस विचारल्यावर नंबरिंग द्यायची तशी. ओके, 1 2 3, 1 2 3 आणि 4. ओके, मी काय म्हणलं, चौरस आला की शेवटचा जो बॉक्स आहे, शेवटचा बॉक्स. ओके, शेवटचा बॉक्स कोण आहे बाबा, बघूया चला. शेवटचा बॉक्स, शेवटचा ब्लॉक बॉक्स कुठं आहे, हा 3. ओके, आणि याचा शेवटचा कोण आहे, 4. या दोघांचं काय असणार आहे गुणा, किती येतो 4 त्रिकम 12. ओके, मग आता त्याच्यानंतर 3 येतो 2. ओके, त्याच्यानंतर कोण येतो इथं 3. मग या दोघांचा गुण. बरोबर, शेवटून येत राहायचं. ओके, मग काय होईल, या दोघांचा गुणाकार 3 2 6 6 येईल. आता इथं कोण राहिलाय, एक राहिला. ओके, इथे एक राहिले शेवट. बरोबर, इथून 2 नंतर कोण येते 1, आणि इथून 3 नंतर कोण येतं 2. या दोघांचा गुणा. ओके, दोघांचा गुणा. तर हा काय झाला इथं 3. ऍडिशन करा. सॉरी, बे बे गुणा बे एक दोघांचा गुणाकार केला बे. चल, हे किती झाले 18. 18 2 किती झाले 20. 20 काय तुम्हाला चौरस. चौरस आहे, सॉरी चौरस. 20 काय तुझे चौरस. समजलं का मला आता. हो सर. म्हणून हा, आता एक्झाम्पल देतो, त्यात मला उत्तर दे, बघूया.
लक्षात नाही काय असं नाश्ता करायची मुलाची बरोबर मग मी नाश्ता कधी करते तुझं तू सांगा मला हा सांग एकूण जवळ शिकले बा सर आधी नंबरिंग द्यायची. 1 2 3 4 5 6 ओके पुढं इकडून पण देऊ 2 आणि ओके. 3 ओके हा बोल मग 6 गुणिले 3 अरे 3 करायचं. ओके आणि हा बॉक्स 18 उडून आणि हा बॉक्स उडून 6 गुणिले 3 किती 18 होता 6 गुणिले 3 सांगितली 18 ओके पुढं 5 गुणिले 2 करायचं. व्हेरी 10 येतं. गुड व्हेरी गुड पुढं आणि मग मग गाडी 3 कधी गुणिले 1 हा 4 5 नंतर कोण येते त्यानंतर 4 बरोबर इथून 2 नंतर कोण हा येतं 4 1 गुणिले 1 करायचं. 4 येतं. एक ते जर 4 का हे राहिलेले कट करायचं. ओके चल आता समजलं मग का यांची बेरीज करायची. छान सगळं बेरीज ते तर 28 आणि 4 किती 32 8 आणि 4 मी डायरेक्ट केलं ना रे या दोघांचे मी तयार केलं 18 आणि 28 सॉरी 18 आणि 10 sorry, 18 आणि 8 10, आणि 4 12 एक हातच्याला दिला 3. हा, एक चला मग 3000 32,000 किती झाली 32 दिसत नाही का दिसत नाही का ग मनीषी अरे दिसत दिसतंय. नाही बाबा. दिसते कळालं का आता क्लिअर झाला डाऊट हो हे सर चौरस समजलं. हा चौरस असेल आणि चौकोन किती आहे चौकोन किती आहे? चौकोन किती आहे का बोल की अरे बोल ना नाही फक्त कुर्मीच आणतो पैप लावून हे काय झाले ये मला फिरकत होते. हो आवाज बंद करा हो तुमचा अरे भागवत ते आधी जाऊन पेपर लावले तर तर प्लस करायची वरच्यांची. हा काय करायची प्लस ओके प्लस कर मग 15 किती होते 21 येते ऍडिशन 21 आणि इथे आणि किती किती देतात 6. ओके मग 21 सगळं किती त्याचा गुणा एवढा विचार करून तरी पण आताच सांगितलं की थोड्या वेळ करता खाल्लेली विसरतोस का आता थोडा वेळ आज खाल्ली तू संध्याकाळी सपोज आज सकाळी खाल्ली तुला विचारलं उद्या अरे तू काल सकाळी खाल्ले आणि पोहे खाल्ले म्हणजे बरोबर का नाही विसरू नको आता जमणार नाही चल 21 गुणिले 6 करूया गुणिले आपण 6 6 दुनी 12 म्हणजे 114 126 येतं. आता तर चुकलेली भेटल्या मी तिकडे याला देतो काय म्हणतात वाढायला येत वाढायला परत येतो चल ठीक आहे वेळ सांगितलं रे आता याचं उत्तर सांगणार कोण रे सुट्टीला सांगायचं उत्तर सर मी सांगू नको सुट्टीला सांगू सुट्टीला ही पण झोपली बघा सर 12 नंबरचा ना हा बसल्या बसल्या तू पण झोपली का नो सर सांग ठीक आहे सांग सर चौरस विचारलाय तर गुणाकार करूया ओके इथं काय विचारलंय चौरस म्हणून गुणाकार व्हेरी गुड नंबर देऊ 1 हो 2 सर 3 आणि हा 2 सर खाली
2 सर 3 to the 6 3 to the 6. Very good. आणि 2 1 on the 1 to the 2 2. Total 8. Option क्रमांक 2. Okay, very good. चलो अभी 13 वाला कौन बताएंगे? सर मी सांगू ओके तू सांग. हा तू जिथं सांगितलं तू ते सांग. तू कसं सांगू दे तुझा पुढचा क्वेश्चन तू सांग. सांगून घेऊ नका. सर आपण नंबर देऊ त्याला नंबर द्यायचे बरं. 1 2 3 4 5 7 8 9 10. ओके चलो क्या करेंगे सर फिर? शेवटची संख्या गुणिले पुढची सर शेवटची संख्या 10 शेवटची संख्या आणि गुणिले 11 सर 10. अरे मी असं सांगितलंय ना मला. असा जर आपल्याला चौकोनी केलं सर असं जर त्रिकोण आलं तरी हे शेवटचं सोडायचं असं. ओके मग आपण काय करूया शेवटी कोण कोण राहिला 9. मग आता 9 आता 9 गुणिले 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9. मग आता इथे काय होतं बघा. आता इथे काय होतं याचे ऍडिशन करायला आपल्याला वेळ लागेल. मग त्यासाठी सूत्र वापरायचं 1 ते क्रमवार संख्यांची बेरीज. म्हणजे आता 1 ते 9 पर्यंतची बेरीज. 1 ते 9 पर्यंतची काय असणार आहे आपली बेरीज. ओके इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता शेवटून कोण आहे बघा. शेवटून 9 आहे. 9 च्या भागिले काय करायचं 2 करायचं. बे आणि 5 ओके 45 ओके आणि तुम्ही याचे ऍडिशन करा. ओके याचे ऍडिशन करा एवढ्यांची 45 येतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके समजलं? व्हेरी गुड. समजले का प्रश्न आपला? हा ठीक समजले. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? काउंटिंग मध्ये काउंटिंग करता आली पाहिजे. आणि हा तुम्हाला मी हा एक प्रश्न राहिला होता. ओके चल हा प्रश्न क्रमांक 6 कोण सांगेल आता? चल सत्य विधान आणि मला प्रत्येक पर्यायाचं एक्सप्लेनेशन हवंय मला. सर मी सांगू हा रुचिता सांगणार आहे. व्हेरी गुड रुचिता. खालील असत्य विधान कोणते? तर आपल्याला चुकीचे विधान शोधायचे आहेत. तर चौरसाचे सर्व बाजू समान मापाचे असतात. तर हा गलत आहे. चौरसाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. गलत आहे. हो सर कारण की चौरस म्हणजे आयात. चौरस म्हणजे आयात. काय करते गलत आहे का चुकून काय आहे बघा. याला इंग्लिश मध्ये आपण स्क्वेअर बघ. अरे चौरसाचे काही बाजू सारखे असतात. चौकोनाच्या बाजू आयताच्या काय समान बाजू सारखे असतात. हा म्हणजे काय चौरस म्हणजे स्क्वेअर आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. चारही बाजू काय असतात त्याच्या सारख्या असतात. हे ऑप्शन क्रमांक ए करेक्ट बरोबर आहे. कळलं का? हा पुढील सांगा. आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. सर हा सही आहे. हो सही आहे. ओके सही आहे बरोबर आहे. ओके बघा इथं राईट अँगल बनतो इथं पण राईट 90 त्यांनी आपल्याला असत्य विधान सांगितले.
हो. मग मी असं ते शोधतोय बाळा, हे पण बरोबर आहे. मग जे चुकीचं आलं ते आपलं उत्तर असणार आहे ना बाळा. जे चुकीचं आहे ते आपलं उत्तर असणार आहे ना, म्हणून त्याला राईट करतो. चौकोनाचे सर्व बाजू समान मापाचे असतात. हा चौकोनाच्या गलत आहे. हा आता कसं सांगितलं बघ बरं, हे चौरस होता आणि हे चौकोन होता.